तिला शिक्षा मिळावी का तुझ्या पापांसाठी? रणधीर आशिषला म्हणाला. त्याच्या आवाजात दुःख आणि राग दोन्ही होते. मला माहीत आहे, ती एकटी राहून कधीच आनंदी राहू शकणार नाही. तिला फक्त लोकांकडून प्रेम हवं आहे. जर मी हे थोडं आधी समजून घेतलं असतं तर मी हे सगळं होऊ दिलं नसतं. आता ती माझ्या चुकीसाठी शिक्षा भोगते, पण तिला थोडा वेळ द्या. मला वाटतं जेव्हा तिला समजेल की तुम्ही सर्व तिला किती प्रेम करता तेव्हा ती नक्की परत येईल. आशिष रडत म्हणाला. आम्ही सर्व तिच्यावर प्रेम केलं आहे आणि कायम करत राहू. तिचा निर्णय मी आदरतो, पण आता मी थांबू शकत नाही. तिला एकटी सोडू शकत नाही. मला माहीत आहे ती अपराधीपणाने आणि एकटेपणाने जगते. मला ठाऊक आहे ती आतून किती तुटली असेल. म्हणूनच मला तिच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. कृपया फक्त तिला हे सांग, ती नक्की परत येईल. रणधीर म्हणाला. पण आर्याला प्रेमाची अपेक्षा कशी ठेवता येईल त्या लोकांकडून ज्यांचं आयुष्य तिच्या वडिलांमुळे आणि तिच्यामुळे उद्ध्वस्त झालं होतं. रणधीरचा संदेश काही उपयोगी पडला नाही. तरीसुद्धा रणधीर थांबला नाही. तो नेहमी तुरुंगात जाऊन आशिषला भेटायचा आणि त्याला पटवायचा प्रयत्न करायचा. आर्या अपराधी वाटत होती. तिला वाटत होतं हे सगळं तिच्यामुळेच झालं. तिच्या मनात एकच विचार होता. आता कोणीच तिला स्वीकारणार नाही, कोणीच तिच्यावर प्रेम करणार नाही. जर ती आता त्यांच्याकडे परत गेली तर ते तिला द्वेष करतील आणि ते ती सहन करू शकत नव्हती. ज्या डोळ्यांमध्ये तिने एकेकाळी प्रेम आणि आपुलकी पाहिली होती, त्याच डोळ्यांमध्ये तिरस्कार पाहण्याची तिच्यात ताकद नव्हती. म्हणूनच ती त्यांच्या समोरही यायला तयार नव्हती. ती एका NGOमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होती आणि एका नवीन नावाने लेखिका म्हणूनही कार्यरत होती. रणधीर नेहमी त्या मालिकेची वाट बघायचा जी आर्या लिहायची. पण अचानक त्या मालिकेचा लेखक बदलला. आर्याचा काहीच मागमूस नव्हता. जणू ती सगळ्यांच्या आयुष्यातून अदृश्य झाली होती. सगळे आपापल्या आयुष्यात पुढे गेले, पण तरीही सगळ्यांना आर्याची उणीव जाणवायची. जणू आयुष्यात काहीतरी रिकामं आहे. सर्व लोकांनी स्वतःला सावरलं, पण रणधीर मात्र त्या दिवसापासून थांबलेला होता. आर्याला पुन्हा कधीच पाहता येणार नाही हा विचार त्याला वेड लावत होता. आर्याशिवाय त्याला वेडच थांबलेला वाटत होता. सगळे रणधीरची काळजी करू लागले होते. जर तो असाच तिचा शोध घेत राहिला तर लवकरच तो पूर्णपणे वेडा होईल अशी भीती सगळ्यांना वाटू लागली. शेवटी आशिषलाही रणधीरची वेदना पाहवत नव्हती. त्याला वाटलं हा मुलगा खरोखरच आर्याला आनंदी ठेवू शकेल. मला वचन दे, तू ना कधी तिच्यावर दोष ठेवशील ना कुणालाही माझ्या पापांसाठी तिचा अपमान करू देशील. तू तिला या जगातील सर्वात आनंदी स्त्री बनवशील. करू शकशील का हे? आशिष म्हणाले. देवाची शपथ, मी तुम्हालाही आणि तिलाही कधी निराश करणार नाही. माझा शेवटचा श्वास असेपर्यंत तिच्या चेहऱ्यावरचं हसू कधी नाहीसं होऊ देणार नाही. कृपया माझ्यावर विश्वास ठेवा. रणधीर म्हणाला. हे लक्षात ठेव, जर तू तुझं वचन मोडलंस तर तुला शिक्षा देणारा पहिला मीच असेन. आशिषने रणधीरला इशारा दिला. सर, ती वेळ कधीच येणार नाही याची खात्री ठेवा. रणधीर शांतपणे म्हणाला. यानंतर आशिषने रणधीरला आपली योजना सांगितली, ज्यामुळे रणधीर आर्याला भेटू शकणार होता. पण खरंच तो तिला भेटू शकेल का? अचानक आशिष आजारी पडला आणि पोलिसांनी त्याला तपासणीसाठी रुग्णालयात नेलं. त्याच्या गार्डियन लिस्टमध्ये असलेली एकमेव व्यक्ती आर्या, हिला पोलिसांनी संपर्क केला. आशिष तिच्यासाठी उरलेला एकमेव कुटुंबीय होता, म्हणून आर्या धावतच रुग्णालयात पोहोचली. आशिषने पूर्वी अनेक लोकांना दुखावलं होतं आणि त्या सर्व गोष्टींचा मूळ धागा आर्याशीच जोडलेला होता. आर्या हे नाकारू शकत नव्हती की आशिष तिचा जैविक पिता होता. तिने तर DNA टेस्ट रिपोर्ट देखील पाहिला होता, कारण तिला विश्वास बसत नव्हता की तो खरोखर तिचा वडील आहे. आशिषने स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिला आणि शिक्षा स्वीकारली, तेही आर्याच्या म्हणण्याने. तिनेच त्याला पटवलं होतं की त्याने आपल्या चुका मान्य कराव्यात. त्याने सर्व काही त्यागलं, फक्त आपल्या मुलीचं प्रेम मिळावं म्हणून. हे सगळं झाल्यानंतर जर आर्याने थोडीसुद्धा सहानुभूती दाखवली नाही तर ती स्वार्थी आणि निष्ठुर ठरेल, असं तिचं स्वतःचं मन सांगत होतं. फोन मिळाल्यावर आर्या ताबडतोब रुग्णालयात पोहोचली. तो ठीक आहे ना? आर्याने आशिषच्या रूमबाहेर उभ्या असलेल्या पोलिसाला विचारलं. तू कोणाबद्दल बोलते आहेस? पोलिसांनी विचारले, कारण त्याला खात्री नव्हती ती कोणाबद्दल विचारत आहे. तो माणूस म्हणजे आशिष गुप्ता, आर्या म्हणाली. ती थोडी घाबरलेली होती, कारण अजूनही ती त्याला वडील म्हणू शकत नव्हती. तिच्यासाठी ते खूप कठीण होतं. अरे, तू त्याच्याबद्दल विचारते आहेस का? तो आता ठीक आहे, पण त्याला भेटायला तुला फक्त 5 मिनिटं मिळतील, पोलीस म्हणाले. आर्या त्या मेडिकल रूममध्ये गेली जिथे आशिष पलंगावर पडलेला होता. तू आलीस? कशी आहेस? आशिषने विचारले ती दिसताच. तुम्हाला काय झालं? इथे कसे आलात? आर्याने थोड्या कठोर आवाजात विचारलं. अजूनही तिच्या आणि त्याच्यामध्ये अंतर होतं.
अरे ते काही गंभीर नाही. मला माहीत नाही त्यांनी तुला का बोलावलं, आशिषने हळू आवाजात थोडं संकोचून सांगितलं. दोघांमध्ये अजूनही तीच अस्वस्थता होती. सामान्य बोलणं कसं करायचं हे दोघांनाही उमगत नव्हतं. मी डॉक्टरशी बोलून येते, आर्या म्हणाली आणि बाहेर पडायला लागली, पण आशिषने थांबवत म्हणाला, थांब, मला काही सांगायचं आहे. काय आहे, आर्याने विचारले. त्यांच्या बोलण्यात स्पष्ट होतं की अजूनही त्यांच्यात मोठी दरी आहे. थंडपणा अजूनही कायम होता. तू पुन्हा रणधीर आणि कुटुंबाकडे का जात नाहीस? मला वाटतं तू त्यांच्यासोबत आनंदी राहशील, आशिष म्हणाला. हे ऐकताच आर्याचा चेहरा फिकट पडला. तुम्हाला आधीच माहीत आहे कारण? मग हा प्रश्न का विचारताय? आर्या थंडपणे म्हणाली. मला माहीत आहे माझ्यामुळे तुझं आयुष्य असं झालं, पण तू त्यांच्यापासून पळून का चालली आहेस? तुला माहीत आहे का ते तुला किती प्रेम करतात? आशिष म्हणाला. मला माहीत नाही, खरंच माहीत नाही किती प्रेम करतात ते मला, आणि मला परत जाण्याचं काही कारणही दिसत नाही. आधी त्यांना माझा अभिमान वाटायचा कारण त्यांना सत्य माहीत नव्हतं, पण आता सगळं बदललं आहे. मला त्यांच्या द्वेषाचा विषय व्हायचं नाही, आर्या रडत रडत म्हणाली. तू हे जाणून घेणार नाहीस जोपर्यंत. आशिष अजून काही बोलणार होता, पण आर्याने मध्येच थांबवत सांगितलं. तुम्ही मला सल्ला देण्याच्या स्थितीत नाही आहात, म्हणून काळजी घेणाऱ्या वडिलांसारखं वागू नका. मी डॉक्टरशी बोलून निघते, काळजी घ्या, असं म्हणत आर्या खोलीबाहेर गेली. डॉक्टरांनी सांगितलं की काही गंभीर नाही, फक्त अन्नविषबाधा झाली होती. त्यानंतर आर्याने आशिषला निरोप दिला आणि आपला रस्ता धरला. रस्त्यावर चालताना तिला जाणवलं कुणीतरी तिचा पाठलाग करत आहे. ती घाबरली आणि काय करावं हे समजत नव्हतं. आजूबाजूला कोणीही नव्हतं. शेवटी तिने धैर्य एकवटून मागे वळून पाहिलं आणि तिच्यासमोर रणधीर उभा होता. तिचं मन थिजलं आणि ती एकदम गोंधळली. तू इथे काय करत आहेस? आर्या आश्चर्याने म्हणाली. हा प्रश्न तुझा नव्हे, माझा असायला हवा. 6 महिने पळून गेलेल्या पत्नीने नवऱ्याला असं विचारायचं? रणधीर शांत पण तीव्र आवाजात म्हणाला. आर्याला काहीच समजत नव्हतं. मला काहीच माहिती नव्हतं. खरंच माहिती नव्हतं की माझे जैविक वडील आशिष गुप्ता आहेत, आणि मला हेही माहीत नव्हतं की त्यांनी आलियाला इजा पोहोचवली. ती आता ठीक आहे का? ओह, मला माफ करा, हे सगळं माझ्यामुळेच झालं. मी खरंच माफी मागते. मी तुमच्या कुटुंबासमोर कधीच येणार नाही. कुणालाही माझ्यामुळे त्रास होणार नाही. फक्त मला माफ करा. आर्या सतत रणधीरची माफी मागत होती, जणू काही तिने एखादं भयंकर पाप केलं होतं. रणधीर तिच्याकडे पाहून थक्क झाला. हीच ती गर्विष्ठ श्रीमंत आर्या का, जी नेहमी इतरांना स्वतःपेक्षा कमी समजायची? ही एवढी बदलली कशी? तिच्या त्या दबंग स्वभावाचं काय झालं? ब्रँडेड कपड्यांच्या ऐवजी साधे कपडे का घातले आहेत? आणि सगळ्यांच्या चुका ती स्वतःवर का घेत आहे? रणधीर तिच्याकडे चालत गेला, पण आर्याच्या मनात त्यांच्या शेवटच्या भेटीच्या आठवणी जाग्या झाल्या. त्या हॉटेल रूममधील प्रसंगाच्या, जिथे रागाच्या भरात रणधीरने तिच्याशी वाईट वागणूक दिली होती. ती घाबरली. तिचं हृदय वेगाने धडधडायला लागलं. त्याने ते सगळं केलं होतं कारण त्याला वाटलं होतं की ऋत्विकने आलियाला इजा पोहोचवली. पण आता त्याला सत्य कळालं होतं की हे सगळं आशिषमुळे झालं, आणि अप्रत्यक्षपणे त्याचं कारण आर्या होती. आर्याच्या मनात भीती निर्माण झाली. जर पुन्हा तो रागावला तर? पुन्हा तसं काही केलं तर? पण नाही, तो तिच्यावर काही करू शकत नव्हता, कारण ते दोघं रस्त्याच्या मधोमध उभे होते. जरी आजूबाजूला लोक नव्हते तरी. रणधीरने तिच्या चेहऱ्यावरची भीती ओळखली. तुला वाटतं मी काही राक्षस आहे, नाही का? रणधीर शांतपणे म्हणाला. तू चुकीची नाहीस. मी असं काही केलंय की तुला तसं वाटणं स्वाभाविक आहे. पण इतकं म्हणत रणधीर अचानक दोन्ही गुडघ्यांवर बसला आणि म्हणाला, मला माफ कर. त्या दिवशी मी जसं वागलो त्याबद्दल मला खूप पश्चाताप होतो. कृपया मला माफ कर. आर्या स्तब्ध झाली. हो, रणधीर वाईट माणूस नाही. ती त्याच्यासोबत काही महिने एकटी राहिली होती. जर त्याला काही चुकीचं करायचं असतं तर तो तेव्हाच करू शकला असता. कोणी थांबवणारं नव्हतं, आणि तो तिचा नवरा असल्याने त्याच्याकडे अधिकारही होते. पण त्याने कधीच त्या अधिकाराचा गैरवापर केला नाही. तो नेहमी विचारपूर्वक, संवेदनशीलपणे वागत होता. त्या दिवशी तो जे काही केलं ते सगळं रागामुळे होतं, आणि कदाचित त्याला माफ करायला हवं असं आर्याला वाटलं. ठीक आहे, मी तुला माफ केलं, पण आता उठ, कोणी पाहिलं तर काय म्हणतील? आर्या म्हणाली. मला इतरांचं काय वाटतं याची काही पर्वा नाही. मला फक्त तुझं मत महत्त्वाचं आहे, रणधीर म्हणाला. आर्याने थोडं गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. तो असा का वागतोय? काहीतरी वेगळंच आहे त्याच्यात आज. त्या रात्री तू माझ्याशी जसं वागलास ना रणधीर, मला भीती वाटली होती, आणि तुझ्याबद्दल तिरस्कारही वाटला होता. म्हणूनच मी गुप्ता हवेलीवर पळत गेले.
कोणीतरी असा सापडेल का जो मला निष्कपटीने प्रेम करेल, अशी आशा होती. पण तिथे गेल्यावर वास्तव समोर आलं. मी खोट्या जगात जगत होते आणि मला जाणवलं मी चांगल्या वागणुकीची पात्रच नाही. आर्या म्हणाली, रणधीरच्या माफीनंतर हलक्या आवाजात. आज मी तुला पूर्णपणे माफ केलं आहे. त्या रात्रीबद्दल पुन्हा कधी बोलू नको. ती पुढे म्हणाली, मी ज्यांचे जीवन उद्ध्वस्त केले त्यांच्या दयेची मी पात्र नाही. एकटी राहणं हाच माझा योग्य दंड आहे. आर्याच्या मनात विचारांची वादळं उसळली. तिला रणधीर समोर रडून आपलं दुःख सांगावंसं वाटलं, पण तिने स्वतःला आवरलं. कारण आता तिच्या समोर उभा असलेला माणूस कदाचित तिच्यावर प्रेम केल्याचा पश्चाताप करत असेल. हे खरं आहे का की मी स्वप्न पाहते आहे? ती स्वतंत्र आत्मविश्वासी आर्या आता का इतकी नतमस्तक उभी आहे माझ्यासमोर? त्या वादळाने तिचा सगळा आत्मविश्वास हरवून टाकला आहे. रणधीर अवाक होऊन तिच्याकडे पाहत म्हणाला, तू असं काय बोलते आहेस? मी तुझ्याशी जसं वागलो ते योग्य नव्हतं. त्याबद्दल मला माफी मागायला हवी आणि तुला मला माफ करायचं की नाही हे ठरवायचा पूर्ण अधिकार आहे. पण मी लायक नाही असं कधीच म्हणू नकोस. जर तुला तसं नको वाटत असेल तर मी पुन्हा असं बोलणार नाही, आर्या शांतपणे म्हणाली. तिच्या आवाजात काहीतरी मरणासारखा रिकामेपणा होता. जणू तिच्यात आत्मा सुरलेला नव्हता. ती फक्त एक चालती बोलती देह बनली होती. चल निघूया, रणधीर म्हणाला. कुठे? ती विचारत म्हणाली. कुठे म्हणजे काय? घरी, तो म्हणाला. घर? माझं घर आहे? आर्या आश्चर्याने विचारते. हो आहे ना. चल घरी जाऊन बोलू तिथं, रणधीरने सांगितलं. घर? ती मनात म्हणाली. माझं कोण आहे आता? सुनंदा काकू मला नक्कीच द्वेष करत असतील. ऋत्विकलाही माझा तिरस्कार वाटत असेल. रणधीरच्या आईवडिलांनाही कदाचित माझा राग आला असेल. मग मी कुठे जाऊ? रणधीरबद्दल बोलायचं तर मला माहीत नाही आता तो काय विचार करतो माझ्याबद्दल. त्याने कधीकाळी माझ्यावर प्रेम केलं होतं, पण आत्ता त्याच्या बोलण्यावरून वाटतं तो मला द्वेष करत नाही. पण जर कधीतरी त्याला पश्चाताप झाला तर? जर त्याला वाटलं की त्याचं कुटुंब माझ्यामुळे नष्ट झालं, जर त्याला माझी दया वाटली तर? मग मी काय करेन? माझं काही घर नाही, मी कुठेही जाऊ शकत नाही, आर्या म्हणाली. मी तुझा नवरा आहे. माझं घर म्हणजे तुझं घर. सगळे तुझी वाट बघतायत. चल परत जाऊया, रणधीर म्हणाला. खरंच? ते सगळे माझी वाट पाहत आहेत? नाही, असं होणं शक्यच नाही. तू खोटं बोलतो आहेस. ते मला कधीच स्वीकारणार नाहीत. ते मला कधीच प्रेम करणार नाहीत, आर्या म्हणाली आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. रणधीरला तिचं रडणं सहन झालं नाही. तो तिला जवळ ओढून घेत म्हणाला, हे सगळं तुझी चूक नाही आर्या. जे काही झालं ते तुझ्यामुळे नाही. स्वतःला दोष देणं बंद कर. तो तिच्या पाठीवर हलकेच हात फिरवत राहिला. ती त्याच्या मिठीत काही क्षण रडली. पण मग तिला जाणवलं की ती रणधीरच्या बाहुपाशात आहे. तिने पटकन दूर झाली आणि डोळे पुसले. मी त्यांच्यासमोर जाऊ शकत नाही आणि आपलं लग्न फक्त 6 महिन्यांसाठी होतं. तुला हवं असेल तर तू घटस्फोटाचे कागद घेऊन ये. मी आनंदाने सही करेन, असं म्हणत आर्या त्याला दूर ढकलत निघून गेली. रणधीर तिच्या मागे जायला लागला, पण थांबला. कारण त्याला कळालं आर्याला वेळ लागेल तिचा अपराधीपणाने ओझं विसरायला. तिने स्वतःभोवती एक भिंत उभी केली आहे आणि त्याने ती तोडण्यासाठी तिचा विश्वास परत मिळवणं गरजेचं आहे. पण तो इतक्या सहजपणे तिला जाऊ देणार नव्हता. म्हणून त्याने ठरवलं तो तिच्या जवळच राहील. पुढच्या दिवशी एनजीओमध्ये मुख्याध्यापिकेने सर्वांना सांगितलं, आजपासून आपल्याकडे एक अतिथी स्वयंपाकी काम करणार आहे. आपल्या नियमित कुक सुट्टीवर आहे. तर चला आपला नवीन कुक श्रीमान रणधीर यांचं स्वागत करूया. वा, तो खरंच कुक आहे का? काय देखणं आहे ना. त्याला बघूनच पोट भरलं. महिला कर्मचारी आपसात कुजबुजू लागल्या. आर्या थक्क झाली. रणधीर तिथेच उभा होता, पण तिने काहीही न दाखवता जणू ती त्याला ओळखतच नाही असं भासवलं. खरं तर रणधीर तिला जवळून पाहण्यासाठी, तिच्याशी राहण्यासाठी तिथे आला होता. त्याने ऋत्विकला मदत मागितली होती. ऋत्विकला जेव्हा कळालं की आर्या कुठे आहे तेव्हा तो ताबडतोब तिच्याकडे जायला निघाला. पण रणधीरने त्याला थांबवलं. ती सध्या स्वतःसारखी नाही आहे ऋत्विक. तिला वेळ हवा आहे, विश्वास परत मिळवण्यासाठी. ऋत्विकने एका एनजीओला मोठी देणगी दिली आणि बदल्यात त्याने रणधीरला काही काळ त्या एनजीओमध्ये स्वयंपाकी म्हणून ठेवण्याची विनंती केली. रणधीरचा प्लॅन होता आर्याला हे जाणवावं की ती अजूनही त्यांच्या आयुष्यात महत्त्वाची आहे. ओळख करून झाल्यानंतर सगळे आपल्या कामाला गेले. रणधीर स्वयंपाक बनवायला जाणार होता, पण त्याआधी त्याने आर्याला चोरून पाहायला गेला आणि जेव्हा त्याने आर्याला काम करताना पाहिलं तेव्हा तो थक्क झाला. आर्या तिथे केअरटेकर म्हणून काम करत होती. ती खोली स्वच्छ करत होती, बेडशीट धुत होती. हीच ती गर्विष्ठ श्रीमंत आर्या? फक्त 6 महिन्यात ती इतकी कशी बदलली? रणधीरच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ती सगळं परफेक्ट करत नव्हती.
तिच्या सहकाऱ्यांकडून तिला छोट्या छोट्या चुका झाल्या म्हणून ओरडा मिळत होता, पण ती काहीही न बोलता नेहमी सॉरी म्हणायची, जरी तिची चूक नसली तरी. रणधीर दुरून हे सगळं बघत होता तेव्हा एक स्त्री तिच्या शेजारी आली आणि म्हणाली, ही नवीन आहे इथे. जेव्हा ती आली तेव्हा हिला झाडू कसा लावायचा, डिटर्जंट किती वापरायचं काहीच माहीत नव्हतं. 4 महिने झाले तरी अजून व्यवस्थित जमत नाही हिला. मला कळत नाही हेड तिला इथे का ठेवते. रणधीर मनात विचार करू लागला. ती जी कधी स्वतःहून एक ग्लास पाणीही घेत नव्हती, ती आज एवढं कठीण काम कशी करते. शिवाय तिला स्वयंपाकघरात मदत करावी लागायची, पण ती भाज्या नीट कापूही शकत नव्हती. तरी ती प्रयत्न करत राहिली. तिच्या एका सहकार्याने टोमणा मारला, भाज्या नीट कापता तरी येतात का तुला? पण आर्याने काही प्रत्युत्तर दिलं नाही, फक्त पुन्हा सॉरी म्हणाली. रणधीरला हे सहन झालं नाही. तो थेट तिच्याकडे गेला, तिचा हात पकडला आणि तिला एका कोपऱ्यात ओढून नेलं. आजूबाजूचे लोक थक्क झाले. माझा हात सोड. काय करतोयस तू? आर्या संतापून म्हणाली, पण रणधीर त्या क्षणी ऐकायच्या मूडमध्ये नव्हता. तू असं का करत आहेस आर्या? ही तू नाहीस. तू अशिक्षित नाहीस. तुला चांगली नोकरी मिळू शकते. मग का स्वतःला अशा यातना देतेस? लोक तुझी चेष्टा करतायत आणि तू काहीच बोलत नाहीस. रणधीर रागात म्हणाला. रणधीरचा राग हा तिच्या स्थितीवरचा नव्हता, तर तिच्या आत्मसन्मानावर झालेल्या आघातावरचा होता. आर्याला हे सगळं ठाऊक होतं. तिला माहीत होतं की लोक तिची थट्टा करतात, कारण त्यांना फक्त एवढंच माहीत होतं की ती एक बेघर अनाथ मुलगी आहे. पण ती सगळं सहन करत होती कारण तिच्यामध्ये ही तिची शिक्षा होती. तिने पूर्वी इतरांना त्रास दिला होता म्हणून. मी काय करते हे तुझं काम नाही. तू स्वतःच्या कामात लक्ष दे, आर्या म्हणाली आणि त्याला ढकलून निघून जायला लागली. पण रणधीरने पुन्हा तिचा हात पकडला आणि तिच्या कमरेभोवती हात ठेवत तिच्या कानाजवळ अलगत म्हणाला, तुझं काम म्हणजे माझं काम आर्या. मी माझ्या पत्नीला एकटं कसं सोडू? असं काही बोलू नकोस, वाईट वाटतं. त्याचा आवाज मोहक होता, चेहऱ्यावर एक आगळा देखणा भाव. क्षणभर आर्याचं हृदय जोरात धडधडायला लागलं. तिला वाटलं जणू त्याने काही जादू केली आहे. त्याच्या डोळ्यांमध्ये काहीतरी होतं. ती पहिल्यांदाच त्याच्यात असं आकर्षण पाहत होती. तिचे गाल लाल झाले आणि ती त्याच्याकडे बघतच राहिली. अचानक भानावर येऊन ती त्याला ढकलून तिथून पळून गेली. रणधीर स्मित हास्य करत म्हणाला, तू मला दुसरा पर्यायच ठेवला नाहीस. आता तुला परत आणण्यासाठी हा शेवटचा मार्गच आहे. पहिला दिवस शांत गेला, पण काही सहकाऱ्यांनी आर्याबद्दल अफवा पसरवल्या. ती नवीन देखण्यात स्वयंपाक आल्या म्हणजे रणधीरला फसवायचा प्रयत्न करते. त्या सगळ्या मुली रणधीरवर फिदा झाल्या होत्या, म्हणून त्यांना आर्याबद्दल मत्सर वाटत होता. आणखी एक कारण होतं. NGOच्या हेड नेहमी आर्याच्या बाजूने बोलायच्या, कारण त्यांना आर्याबद्दल आधीपासून माहिती होती. ती पूर्वी या NGOला दान द्यायची. त्यांना तिची दया आली होती म्हणून त्या नेहमी तिच्या बाजूने असायच्या. त्या रात्री आर्या एका कोपऱ्यात बसून आपल्या लॅपटॉपवर गुपचूप कथा लिहत होती. तेव्हा मध्यमवयीन एक स्त्री तिच्याकडे आली. ती स्त्री आर्याला पहिल्याच दिवसापासून मुलीसारखी वागवत होती. मला समजत नाही, तू इतकी चांगली लेखिका आहेस, तुला त्या कथांमधून भरपूर पैसे मिळतात, मग का तू इथे अपमान सहन करून काम करतेस? त्या स्त्रीने विचारलं. माझ्या आयुष्यात काही मोठं घडलं आणि माझ्या चुकांमुळे अनेक लोकांनी त्रास सहन केला. मला वाटतं जर मी या लोकांसाठी काम केलं तर कदाचित त्या पापांपासून मुक्त होऊ शकेन, आर्या दुःखी स्वरात म्हणाली. मला त्यावर विश्वास नाही, ती स्त्री म्हणाली. काय? आर्या आश्चर्याने विचारते. मला विश्वास नाही की तू कुणाला त्रास देऊ शकतेस. तू इतकी गोड मुलगी आहेस, त्या स्त्रीने तिचा हात धरत म्हटलं. आर्या थबकली. तिने तिचं म्हणणं ऐकलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्हाला माहिती नाही, पण ते खरं आहे. म्हणूनच मला वाटतं ते लोक मला कधीच माफ करणार नाहीत. त्यांनी तुला असं सांगितलं का की ते तुला माफ करणार नाहीत? त्या स्त्रीने विचारलं. आर्याने डोकं हलवत नाही म्हणाली. मग त्यांनी असं सांगितलं का की तुझ्यामुळे त्यांना त्रास झाला? आर्या शांतपणे म्हणाली. नाही. जर तसे नाही तर मला वाटत नाही की त्यांना तुझ्यावर राग आहे किंवा दोष देतात. फक्त तू स्वतःला दोष देत आहेस. विचार कर, तू किती गोड मुलगी आहेस. तुला हे दुःख सहन करण्यास पात्र नाहीस, त्या स्त्रीने म्हणाली. आर्याने त्या स्त्रीच्या कुशीत थोडंसं रडली. स्त्रीने तिला मिठी मारली, हातावर हलकेच फटकावले आणि मग तिचं मन दुसऱ्या विषयाकडे वळवण्याचा प्रयत्न केला. माझ्या कानात आलं की स्वयंपाकघरातील नवीन स्वयंपाक हे खूप छान दिसतोय आणि तुम्हा दोघांमध्ये काहीतरी आहे का? त्या स्त्रीने विचारलं. आर्याला अचानक स्वयंपाकघरात झालेल्या घटनेची आठवण झाली. तिला थोडासा ताण वाटला आणि ती नर्वसली आणि म्हणाली, काही नाही, आमच्यात काहीच नाही. अरे रे, किती वाईट. जर तुमच्यात काही नाही तर मला वाटतं त्या मुली त्याच्यावर नशीब आजमावतील, त्या स्त्रीने हसत म्हणाली. कदाचित त्या स्त्रीने दोघांमध्ये काहीतरी आहे हे ओळखलं होतं. मुली?
कोणत्या मुली? आर्याने विचारलं. ती पूजा, जानकी इत्यादींना त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि ते त्याच्याजवळ येऊ इच्छित होत्या, त्या स्त्रीने सांगितलं. आर्या ईर्ष्येत लाल झाली. तिला त्या मुलींचा सामना करायचा होता, पण ती शांत राहिली आणि म्हणाली, ते अशक्य आहे. तो त्यांच्याकडे कधीच पाहणार नाही. ते फक्त आपला वेळ वाया घालवत आहेत. आर्याने म्हणाली. तुला इतकी खात्री कशी? तुला त्याची माहिती आहे का? त्या स्त्रीने विचारले. आर्या खरं सांगायला चालली होती की तो तिचा पती आहे, पण तिने थांबून म्हणाली, अरे, लवकर झोपायची वेळ झाली आहे. चला झोपायला जाऊया. हां ठीक आहे, चला, त्या स्त्रीने म्हणाली आणि दोघी झोपायला गेल्या. त्याचवेळी रणधीर एका कोपऱ्यात उभा होता आणि गुपचूप त्यांचा संवाद ऐकत होता. मग असंच आहे. मी तुझ्या भीतीशंका समजतो, पण मी तुला पुन्हा माझ्यावर विश्वास ठेवायला लावीन आणि तुला दाखवीन की तू आमच्यासाठी किती खास आहेस आणि तुला परत घेऊन जाईन. पुढच्या काही दिवसात सर्व काही सामान्यासारखं चाललं, पण फरक असा होता की आर्याला फार काम वाटत नव्हतं. तिचे काम आधीच कोणीतरी पूर्ण करून ठेवलेले असायचे आणि तिला ठाऊक होतं की हे काम रणधीरनेच केलं आहे. आर्याला फक्त स्वयंपाकघरात काम करावं लागत होतं, पण इतर मुलींचा रणधीरशी गप्पा मारण्याचं वातावरण कठीण करत होत्या. रणधीर देखील त्याच्या नेहमीच्या वागण्यासारखा वागत नव्हता. तो त्यांना काही प्रमाणात प्रलोभन देत होता. आर्या त्रासलेली होती. तिला ईर्ष्या होती, पण ती स्वतःवर नियंत्रण ठेवत होती. पण हे सगळं तब्बल आलं जेव्हा एका मुलीने भाज्या देण्याच्या बहाण्याने रणधीरचा हात स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. थांब, आर्या ओरडली. सगळे थक्क झाले. ती त्या मुलीकडे चालली आणि भाज्यांचं टोकन तिला घेऊन सरळ रणधीरला दिलं. काय करतोयस? ती मुलगी रागात आर्यनला विचारते. आर्याने त्याच्याकडे भीती न दाखवत हसत उत्तर दिलं. इतरांचे पती लालच करण्यास योग्य नाही. काय? तुम्ही लग्न केलंत मिस्टर रणधीर? ती मुलगी आश्चर्यचकित झाली. रणधीर, जो आर्याची ईर्ष्या पाहून हसत होता, म्हणाला, हो, मी लग्न केलेलं आहे. त्यांनी हे ऐकलं की त्या मुलीचं हृदय तुटलं. त्यानंतर रणधीर आर्याजवळ आला. तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला आपल्याकडे ओढून म्हणाला, आणि ही आहे माझी पत्नी आर्या. सगळ्या मुलींना केवळ धक्का बसला नाही, तर आर्यालाही थोडं आश्चर्य वाटलं. ती फक्त ईर्ष्येमुळे त्याचा विवाह सांगू इच्छित होती, पण रणधीरने सर्वांसमोर जाहीर करून दिलं की ती त्याची पत्नी आहे. आता मी संपले. आता काय करावं हे खूप लाजिरवाणं आहे. त्याने सर्वांसमोर जाहीर केलं, हे माझ्यासाठी योग्य नाही. त्यांनी मला इथे राहू दिलं कारण त्यांना वाटलं मी घराशिवाय अनाथ आहे. आता मी कुठे जाईन? आर्याने काळजीयुक्त चेहरा करत विचार केला. आर्याने परिस्थिती समजून घ्यावीशी वाटली आणि रागाने तिथून चालत निघाली. रणधीरने तिचा मूड समजून घेतला आणि तिला बोलावण्यासाठी पाठोपाठ गेला. थांब, तू खूप वेगाने चालतेस, रणधीर म्हणाला आणि तिला मार्ग रोखून विचारले. काय झालं? काय एवढी रागावली आहेस? आर्याने अखेर आपला संयम गमावला आणि रागाने ओरडली. हे सगळं तुझ्यामुळे आहे. जर मी तुझ्याशी लग्न केले नसते तर मी तुझ्या कुटुंबाला भेटले नसते. मग मला त्यांना दुखावल्याबद्दल अपराधीपणा जाणवला नसता. मी सर्वतोपरी प्रयत्न करते आहे की त्यांच्या आनंदात खोटेपणा आणू नये, स्वतःसमोर आणि तुझ्यासमोर जाऊ नये. तू का येतोयस माझ्याकडे? तू का माझं हृदय धडधड करतोयस आणि मला सुरक्षित वाटायला लावतोयस? तू मला कमजोर वाटायला लावतोयस. मला तुझ्यावर अवलंबून राहायचं वाटायला लावतोयस. शेवटी तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. रणधीरला तिच्या प्रेम न मिळण्याच्या भीतीची जाणीव झाली, पण त्याने काहीतरी बदल घडवले. त्याने तिला मिठी मारली आणि म्हणाला, तू माझ्यासमोर कमजोर दिसू शकतेस, माझ्याजवळ सुरक्षित वाटू शकतेस, माझ्यावर अवलंबून राहू शकतेस, कारण मी तुझ्या बाजूने सोडणार नाही. तू फारच मौल्यवान आहेस, म्हणून स्वतःला कमी लेखू नकोस. आपल्याला तुला जवळ पाहून दुःखी व्हायचं नाही, एका स्त्रीच्या आवाजाने एकीकडे म्हटलं. रणधीर आणि आर्याने त्या दिशेने पाहिलं तर रणधीरची आई उभी होती. आई? रणधीर अनवधानाने म्हणाला. ती इथे का आहे? मी ऋत्विकला सांगितलं होतं की आर्याविषयी कुणालाही सांगू नये, जोपर्यंत मी तिला समजावून घेतो. पण ती फक्त त्याची आई नाही. सुनंदा आणि ऋत्विक आणि आलियाही तिथे उभे होते. आर्याने त्यांना पाहिलं आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण रणधीरने तिचं मनगट धरून थांबवलं आणि म्हणाला, पळून जाणं चांगलं नाही, आधी त्यांना ऐक. रणधीरची आई आर्याजवळ आली आणि म्हणाली, तू माझ्यासोबत हे कसं करू शकलीस? मी समजले की तू मला स्वतःची आई समजतेस, पण तुला काही सांगितल्याशिवाय पळून गेलीस. अरे विसर, पण मी तुझ्यामुळे खूप दुःखी आहे. मी तुला असं वागताना कधीही अपेक्षित केलं नव्हतं. माझ्यामुळे तुला दुखावलं. मला खरोखर खेद आहे. आर्या सतत रडत तिच्या आईसमोर माफी मागत होती. आईला तिला माफी मागताना पाहून वाईट वाटलं आणि तिला मिठी मारली. तिने हात हलवत म्हणाली, तू का माफी मागतेस? मला अशा प्रकारची माफी हवी नाही. तू कशासाठी माफी मागतेस? जे काही घडलं ते तुझ्या चुकीमुळे नाही, फक्त वेळ चुकीची होती आणि नशिबाने खेळ खेळला तुझ्यासोबत.
तू मुख्य पीडित आहेस. मी माझ्या मुलीच्या मनाला समजू शकले नाही हे कसं? आर्याने आईला मिठी मारत डोळे ओले केले. जर मी आज जगले आहे तर फक्त तुझ्यामुळे आर्यादी. तू माझे रक्षक आहेस. मी तुला का द्वेष करणार? आलियाने आर्याला सांगितलं. आता आलिया ऋत्विकच्या मदतीने हळूहळू चालू शकते. तू कधीही मला दुखावशील असं मला कसं वाटेल आर्या? मला खेद आहे. एकदा मी रागाने अंध झालो होतो, पण मला समजायला हवं होतं की तूच एकमेव मित्र आणि कुटुंब आहेस जी नेहमी माझ्या बाजूने उभी राहिली जेव्हा माझे पालकही नव्हते. ऋत्विकही आलियाला आधार देत तिथे आला. मी देखील तुझ्याकडून माफी मागू इच्छिते. मी तुला भटकवलं जेव्हा तुला आईच्या प्रेमाची गरज होती. जर मी तुला स्वीकारलं असतं तर आपल्याला सुंदर आणि शांत कुटुंब मिळू शकलं असतं. पण मी सगळं नष्ट केलं. मला खेद आहे आर्या, सुनंदाने सांगितलं. सगळे इथे आहेत. आता त्यांना माझ्याकडून काय हवं आहे? मी काय करावं? आज आम्ही तुला घरी घेऊन जायला आलो आहोत. चल परत चल माझ्या मुली, चल परत घरी. तुला माहीत आहे तुझ्याशिवाय त्या घरात मी खूप एकटी राहीन. आलिया आपल्या नव्या घरात गेली आहे. तो मुलगा नेहमी स्वतःच्या कामात व्यस्त राहील आणि त्याचे वडील एका कोपऱ्यात शांत राहतील. त्या घरात माझी काळजी कुणी करत नाही. फक्त तूच माझ्यासाठी आहेस. रणधीरची आई आर्याला सांगते. हेच मी वाट पाहत होते. हेच मला हवं होतं. मी नेहमी असं कुटुंब हवं होतं असं विचार केला होता. जे काही घडलं ते माझ्याशी संबंधित आहे, पण मी कोणालाही हानी पोहोचवली नाही. मी कोणालाही वाईट इच्छित नव्हते. ही कुटुंबाची उबदार भावना जी माझ्यासाठी वाट पाहत आहे. मला तिला मिठी मारायची आहे. मी त्याकडे पाऊल पुढे टाकावं का? हो, तू करू शकतेस. चल परत घरी जाऊया आर्या, रणधीर म्हणाला. आर्याने अखेर डोळे ओले करून हसत म्हणाली. चल परत घरी जाऊया. सगळे तिच्या उत्तराने आनंदी झाले आणि तिच्या मिठीत तिला घेऊन खुश झाले. आर्याबरोबर कुटुंबाचे पुनर्मिलन पूर्ण झाले. या माणसांसोबत मी काय करावं आर्या? मी तुझ्या पतीला इथे येण्यासाठी सांगितलं, पण तो फक्त आळशी आहे आणि माझा हा मुलगा तरी काही शिस्तीचा नाही. किमान तो तुला स्वागताचा फुलांचा गुलदस्ता किंवा लग्नाची अंगठी आणली असती तर बघ किती लाजीरवाणा उभा आहे, रणधीरची आई म्हणाली, त्यांचा मूड हलका करण्यासाठी. खरं तर तिचे सासरे आजारी होते आणि त्यावेळी ते वृद्ध होत असल्याने त्यांची स्मृती कमी होत होती, म्हणून त्यांना सोबत आणले नव्हते. मी तिच्यासोबत होतो तर मी ती कशी आयोजित करणार? रणधीर म्हणाला. अटकळ करू नकोस. ऐक आर्या, त्याचा घटस्फोट घे आणि एक रोमॅन्टिक आणि आकर्षक मुलगा शोध जो तुला खास वाटायला लावेल, त्याची आई रणधीरला टोमणा मारण्यासाठी म्हणाली. आई, मी तुझा जीवशास्त्रीय मुलगा आहे. तू माझं लग्न का मोडण्याचा प्रयत्न करतेस? रणधीर रागावलेला चेहरा करत म्हणाला. आर्यादी, मीही माझ्या आईसोबत सहमत आहे. तुला चांगला माणूस हवा आहे, त्याला सोडून दे. आलियानेही तिच्या आईसोबत रणधीरला टोमणा मारायला सामील झाली. तू छोटी, रणधीरने रागाने आलियाकडे पाहिलं. पण मला वाटतं तो माझ्या बहिणीसाठी परफेक्ट आहे. जर तू विचारल्यास आर्याच्या आयुष्यातील सर्वात आनंदी काळ कधी होता तर मी म्हणेन जेव्हा ती रणधीरच्या घरात राहिली. ऋत्विक म्हणाला. तुझ्यासारखा एकटाच माझ्या बाजूने आहेस. मी नक्कीच एक दिवस तुझ्यावर या सगळ्याचे फडशीर भरणार आहे, रणधीरने ऋत्विकला सांगितलं. तर मग त्याच दिवशी लग्न करूया, काय म्हणतोस? ऋत्विकने रणधीरला प्रस्ताव दिला. वाईट कल्पना नाही, रणधीरने उत्तर दिलं. पण आधी आपल्याला आर्याचं मत विचारायला हवं, सुनंदाने सांगितलं. आर्या, तुला काय वाटतं? तू रणधीरसोबत आपलं आयुष्य घालवू इच्छितेस का? सुनंदाने आर्याला विचारलं. आर्या आणि रणधीर एकमेकांकडे पाहतात. आर्या रणधीरकडे चालत गेली आणि म्हणाली. माझ्या आयुष्यात खूप अपघात घडले. मी सगळ्या परिस्थितींचा सामना असा केला की मी एकटी आहे असे समजून घेतले आणि कशी तरी ते पार केलं. पण माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर अपघात म्हणजे तुझ्याशी लग्न करणे. मला हे पार करायचं नाही. मी खरं प्रेम कसं असतं हे शोधलं, कुटुंब कसं असतं हे पाहिलं. ही सर्व उबदार भावना मला तुझ्यामुळे मिळाली. मी नेहमी या भावना अनुभवायला इच्छुक होते आणि जर मी नाही करू शकत तर मी फक्त तुझ्या बाजूला डोळे बंद करू इच्छिते. तुला माझ्यासोबत राहायचं आहे का? रणधीर खूप आनंदी झाला आणि म्हणाला. हो, नक्कीच. कारण तूच सूर्यप्रकाश आहेस ज्याने माझं जीवन बदललं आणि माझं कंटाळलेलं आयुष्य रंगबिरंगी केलं. माझ्या आयुष्यात तुझं असणं हे आनंदाचं असेल. त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि त्यांच्या घराकडे निघाले. त्यांनी लग्न केले आणि त्यांच्या प्रियजनांसह आणि कुटुंबासह आनंदाने आयुष्य व्यतीत केले. तर आपली ही कथा इथे संपली आहे. आशा आहे की तुम्हाला आपल्या संपूर्ण कथेचे भाग आवडले असतील. आजचे दोन्ही भाग कसे वाटले तेही सांगा आणि संपूर्ण कथा कशी वाटली तेही कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.